एव्हरीवन, तुम्हाला सुद्धा वृंदावनला जायचंय बट समजत नाहीये की ट्रिप कशी प्लॅन करावी. तर हिअर इज माय आयटनरी जे तुम्हाला सुद्धा हेल्प करू शकेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 6 डेज आणि 5 नाईट्स असे या ट्रिप मधले 2 दिवस हे ट्रॅव्हलिंगचे आणि 4 दिवस ट्रिपचे होते. त्यातल्या 4 दिवसातला 1 दिवस हा आग्र्यासाठी होता. आता एवढ्या लांब जातोच आहे तर का नाही आग्र्याची फेमस मोन्युमेंट्स बघायचे. म्हणून दुपारी 12:30 वाजता पनवेल वरून निघणारी मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस ही ट्रेन पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता आम्ही आग्र्याला पोहोचलो. मुंबई टू आग्रा ट्रेन तिकीट इज 600 to 1500. आता डिपेंड की तुम्ही कसं ट्रॅव्हल करणार आहात, एसी की नॉन एसी. एसी तिकीट वन वे इज 1500 म्हणजे रिटर्नचे 3000 होतात. हॉटेल चेक इन, फ्रेशन अप, लंच हे सगळं करेपर्यंत ऑलमोस्ट दुपार झालेली आणि आमच्याकडे फार कमी वेळ होता. त्या वेळामध्ये फक्त 2च ठिकाणं बघणं शक्य होतं. आग्र्यामध्ये हॉटेल थोडेसे एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे त्याचा खर्च 2500 to 3000 पर्यंत येतो फॉर डबल ऑक्युपन्सी. ट्रेनने आपण आग्र्याला पोहोचलो, हॉटेलमध्ये चेक इन पण केलं. पण आता आग्रा फिरायचं कसं? जर आपण ऑटोने आग्रा एक्सप्लोअर करणार असू तर आग्रा स्टेशन बाहेरच ऑटो ऑफिस आहे आणि तिथून आपल्या आवडीच्या पॅकेजनुसार आपल्याला ऑटो बुक करावा. आम्ही फक्त 2च ठिकाणं फिरलो त्यामुळे ऑटोचा एक्सपेन्स इज 700 रुपीज. म्हणून आम्ही सगळ्यात पहिलं पाहिलं मुघलांच्या राजधानीतला एक महत्वाचा किल्ला आग्रा फोर्ट आणि दुसरं द 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड मधलं मुमताज शहाजहानच्या प्रेमाचं प्रतीक असलेला द ताजमहल. फर्स्ट प्लेस इज आग्रा फोर्ट आणि त्याचं तिकीट आहे 50 रुपीज, 50 रुपये प्रति व्यक्ती. नेक्स्ट प्लेस इज ताजमहल. ताजमहल बघण्यासाठी 2 प्रकारचे तिकीट आहेत. जर आपल्याला ताजमहल फक्त बाहेरून बघायचं असेल तर त्याचं तिकीट 50 रुपीज, 50 रुपये प्रति व्यक्ती. आणि जर ताजमहल आतमध्ये जाऊन बघायचं असेल तर त्याचं तिकीट इज 250 रुपीज, 250 रुपये प्रति. ट्रिपच्या तिसऱ्या दिवशी आम्ही आग्र्यावरून वृंदावनला जाण्यासाठी निघालो. आग्रा ते वृंदावन हे अंतर फक्त 70 किलोमीटर म्हणजेच 2-2.5 तासात कव्हर होईल इतकं असलं तरी तिथल्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीमुळे आम्हाला वृंदावनला पोहोचायला बराच उशीर झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही आग्र्यावरून वृंदावनला गेलो. त्याचा बस तिकीटचा खर्च इज 350 रुपीज म्हणजे 350 रुपये प्रति व्यक्ती. ती बस आपल्याला वृंदावन फाटापर्यंत सोडते आणि तिथून पुढे आपल्याला ऑटोने जावं लागतं. त्याचा खर्च 400 रुपीज म्हणजे 400. वृंदावन मध्ये बजेट फ्रेंडली हॉटेल, एअरबीएनबी, 5 स्टार हॉटेल अशा सगळ्या प्रकारचे हॉटेल. बेसिक हॉटेल जर घेतलं तर त्याचा खर्च 1500 to 2000 पर्यंत फॉर डबल ऑक्युपन्सी फॉर अ नाईट येऊ शकतो. वृंदावन मध्ये एका माणसाचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर या सगळ्याचा एकूण खर्च 500 ते 700 रुपयापर्यंत होऊ शकतो आणि म्हणून उरलेल्या वेळात फक्त बरसाण्याला जाऊन यायचं असं ठरलं. ट्रिपच्या चौथ्या दिवशी आम्ही गोकुळ, मथुरा आणि वृंदावन मधील इतर ठिकाणं बघण्यासाठी गेलो. ट्रिपच्या 5व्या दिवसाची सुरुवात ही बांके बिहारी मंदिरापासून झाली. नंतर यमुना घाट, निधिवन, दुपारी लंच, नंतर गोवर्धन पर्वत आणि संध्याकाळी प्रेम मंदिर आणि इस्कॉन टेम्पल याने दिवसाचा शेवट झाला. अशा प्रकारे देवाचे आशीर्वाद आणि खूप सारे अविस्मरणीय क्षण सोबत घेऊन आम्ही 6व्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो. वृंदावन मध्ये फिरायचं कसं? वृंदावन मधली सगळी ठिकाणं ही जवळ असल्यामुळे ती सगळी ठिकाणं आपण पायी चालत फिरू शकतो किंवा तिथे बॅटरी रिक्षा असते जे एका माणसाचे 20 ते 30 रुपये घेते, त्याने आपण इझिली फिरू शकतो. वृंदावन बाहेर जी ठिकाणं आहेत म्हणजेच गोकुळ, मथुरा, बरसाना, गोवर्धन ही सगळी ठिकाणं फिरण्यासाठी आपल्याला ऑटो किंवा कॅब बुक करावी आणि त्याचा पर डे एक्सपेन्स 3000 to 4000, 3000 ते 4000 पर्यंत होऊ शकतो. डिपेंड की तुम्ही कोणते ठिकाण. जर आपल्याला ट्रिप कम्फर्टेबल आणि इझी गोइंग पाहिजे असेल तर त्याचा एक्सपेन्स 10,000 to 12,000 होऊ शकतो. म्हणजे प्रति व्यक्ती 10 ते 12,000 इतका खर्च होऊ शकतो. या ट्रिपचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणांची सविस्तर माहिती मिळेल. तुम्ही तो अजूनपर्यंत बघितला नसेल तर नक्की बघा.